नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी मधील इतिहासातील प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे व इतिहास या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात। पर्याय आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ। यातलं उत्तर आहे संत नामदेव। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, बाबूराव पेंटर यांनी डॅश हा चित्रपट काढला। पर्याय आहेत पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, सैरंध्री, बाजीराव मस्तानी। याचं उत्तर आहे सैरंध्री। त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। त्यातला पर्याय बघा, रायगडला जेव्हा जाग येते, लेखक वसंत कानेटकर, टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर, साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे, एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर। आता याचं उत्तर बघा, रायगडला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे। टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर ही जोडी सुद्धा बरोबर आहे। साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे यांनी लिहिलेला आहे, ही जोडी देखील बरोबर आहे। आपली चुकीची जोडी आहे म्हणजे उत्तर आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, ही जोडी चुकीची आहे। त्यामुळे उत्तर आपल्याला लिहायचं आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर, चुकीची जोडी। दुरुस्त उत्तर एकच प्याला राम गणेश गडकरी। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा। पहिला आहे भजन, भजनाचे गुणवैशिष्ट्य आणि उदाहरण द्यायचं आहे। त्यातला पहिला प्रश्न घेऊ आपण, भजन। भजनाचे गुणवैशिष्ट्य हे यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, टाळ, मृदुंग, पखवाज इत्यादी वाद्यांच्या साह्याने गुणवर्णन, नामस्मरण, काव्यरचना गायली जाते। इथे उदाहरण द्यायचं आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भजन हा जो तक्ता पूर्ण करत असताना भजनाचे गुणवैशिष्ट्य लिहायचे आहे, म्हणजे भजनामध्ये कोणकोणत्या वाद्यांचा वापर केला जातो ते लिहायचं। आणि उदाहरण देताना मात्र तुम्हाला जे कोणत्या संतांविषयीची एखादी ओवी माहिती असेल ती तुम्ही इथे देऊ शकता। मी इथे संत तुकारामांची ओवी घेतलेली आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। त्यानंतर पुढचा आहे आपल्याला प्रश्न आहे कीर्तन। कीर्तनात